सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रिद्धपुर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले। हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील। यासोबतच महानुभाव पंथांच्या समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। येथील जयशंकर लॉन्स येथे आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38व्या अधिवेशनात ते बोलत होते। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार भास्कर बकरेसर, आमदार प्रवीण तायडे, आमदार अमोल जावळे, आमदार दिलीप बळकर, आमदार दिव्यानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा, महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडे बाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे, प्रकाश नन्नावरे, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखवण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिलाय। त्यांनी आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली आहे। महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजवण्याचे कामही केले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले। या काळात तयार झालेल्या साहित्यातून समकालीन महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, संस्कृतीची माहिती मिळते। ते सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा आहे। विविध आक्रमणे होऊनही महानुभाव विचार समाजात रुजला। हा पंथ राज्य, देश आणि अफगाणपर्यंत विस्तारलाय। या परंपरेने समतेचा विचार दिला। ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची आहे। भगवान चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथांच्या माध्यमातून समाजात प्रभू श्रीकृष्ण यांनी गीतेतून दिलेला विचार रुजविलाय। तोच संदेश समाजाला दिला। त्यांनी समाजाला सन्मान मार्गावर आणले। समाजात भेदभाव, विषमता निर्माण झालेली असताना संपूर्ण समाजाला महानुभाव विचारातून एकसूत्रता बांधत त्यांना सन्मार्ग दाखवण्याचे काम चक्रधर स्वामी यांनी केले। मुख्यमंत्री झाल्यावर महानुभाव पंथांच्या स्थळांचा विकास सुरू केला असेही श्री फडणवीस म्हणाले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।